सर्वांना जय भीम। आणि 133व्या भारतरत्न प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनीनिमित्त तमाम भारतीय लोकशाही संविधानवादी आणि बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या तमाम बांधवांना सविनय जय भीम आणि जयंतीच्या आज रावेर शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय बाळासाहेबांच्या वतीने दिले गेलेले रावेर लोकसभेचे अधिकृत उमेदवार आदरणीय संजयदादा ब्राह्मणे आणि त्यासोबतच पक्षाचे जिल्हा महासचिव आदरणीय ॲडव्होकेट योगेशजी तायडे आणि तमाम वंचित बहुजन आघाडीचे शहरातील व जिल्ह्यातील पदाधिकारी त्यांच्या वतीने आम्ही सर्व ठिकाणी अभिवादनाला जातोय आणि नक्कीच आवाहन करतोय की यावेळी लोकसभेच्या निवडणुका या लोकशाहीच्या निर्णायक अशा निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या दरम्यान आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरी राजकारणाला जे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या केंद्रबिंदू म्हणून आणून ठेवलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना जी स्वाभिमानाची हाक दिलेली आहे आणि स्वतंत्र लढत आपण ज्या पद्धतीनं या देशामध्ये भारतीय जनता पार्टी असेल आणि या देशातलं सत्ताधारी सरंजामी आणि भांडवली असं असलेलं काँग्रेस असेल यांनी ज्या राजकीय खेळी खेळायला सुरुवात केलेल्या आहेत तर या खेळीच्या विरोधात कुठल्याही प्रकारची घराणेशाही नाही आणि कुठल्याही प्रकारचे धर्मांध नाही तर लोकशाही वाचवण्याची लढाई म्हणून आपण सगळेच्या सगळे वंचित बहुजन आघाडीसोबत असाल आणि मी आवाहन करेन फुले शाहू आंबेडकरी विचारांवर प्रेम करणाऱ्या त्या तमाम भीमसैनिकांना आणि संविधानवादी लोकशाहीवादी मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला की आपण आदरणीय बाळासाहेबांसोबत आणि आदरणीय बाळासाहेबांनी दिलेले रावेर लोकसभेचे जे उमेदवार आहेत आदरणीय संजयदादा ब्राह्मणे अर्थातच वंचित बहुजन आघाडीचे हात बळकट करत येत्या निवडणुकीच्या काळात आमच्यासोबत राहाल अधिकाधिक मतांनी आदरणीय बाळासाहेबांनी दिलेल्या उमेदवाराला विजय करून लोकशाहीसाठी असलेली ही जी लढाई आहे जी घराणेशाही आणि जातीवादी धर्मांधशाहीच्या विरोधात पुकारलेला हा जो एल्गार आहे त्या एल्गारात आमच्यासोबत राहाल मी म्हणेल की हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं सर्वांचं खरं अभिवादन असेल की लोकशाही वाचवण्याच्या या लढाईत आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांसोबत उभं राहा सर्वांना सविनय जय.